तर हनी ट्रॅपच्या आरोपावर तिथे खडसे आणि महाजनांमध्ये वादंग सुरू असताना पुण्यातील एका पार्टीवरून दुसरं वादळ निर्माण झालं। पुण्यातील रेव्ह पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली। या कारवाईत एकनाथ खडसेंचा जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली। उच्चभ्रू वस्ती असलेल्या पुण्यातील खराडीत एका फ्लॅटमध्ये ही पार्टी सुरू होती। खराडी पोलिसांनी पार्टीतील 7 आरोपींना अटक केली असून न्यायालयाने सर्व आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान या छाप्यात काय काय सापडलं आणि पार्टीच्या ठिकाणी काय सुरू होतं याची सविस्तर माहिती पुणे पोलिसांनी दिली। आज दिनांक 27 जुलै 2025 रोजी गोपनीय माहितीच्या आधारे नार्कोटिक्स सबस्टन्सेस ऍक्ट अंतर्गत नार्कोटिक्स अँड सायकोट्रॉपिक ड्रग्स सबस्टन्सेस ऍक्ट अंतर्गत ज्या कारवायांची मोहीम चालू आहे त्या मोहिमेमध्ये गोपनीय माहिती जी प्राप्त झालेली आहे त्या प्राप्त माहितीच्या आधारे शहरातल्या एका आयटीचं वातावरण असणाऱ्या भागामध्ये उच्चभ्रू वस्तीमध्ये एक रेड करण्यात आलेली आहे। 3:30 वाजताच्या दरम्यान केलेल्या या रेडमध्ये काही आरोपी हे आपल्या ताब्यात घेण्यात आलेले आहेत। त्यांच्यावरती NDPS ऍक्ट अंतर्गत आपण गुन्हा दाखल केलेला आहे। तर जावयाला मुद्दाम अडकवत असाल तर खबरदार असा खरमरीत इशारा एकनाथ खडसेंनी दिला। आमचे जावई जर त्या ठिकाणी गुन्हेगार असतील तर मी त्यांचं समर्थन करणार नाही, पण पोलीस यंत्रणेने या ठिकाणी प्रामाणिकपणे तपास करावा अशी अपेक्षा आहे। कारण बऱ्याचदा असं होतं की पोलीस काही करू शकतात, ती भावना जनमानसामध्ये आहे। फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट आले पाहिजे, ब्लड रिपोर्ट आले पाहिजे आणि सर्व रिपोर्ट आल्यानंतर याच्यावर अधिक भाष्य करता येईल। जर दोषी असेल तर शासन झालं पाहिजे, पण कुणाला अडकवण्याचा प्रयत्न होत असेल तर ते सहन केलं जाणार नाही, त्याचा निश्चित आम्ही विरोध करू। पण कुणाला अडकवण्याचा प्रयत्न होत असेल तर ते सहन केलं जाणार नाही, त्याचा निश्चित आम्ही विरोध करू। दरम्यान जावयाला कुणी कडेवर उचलून नेलं नाही अशी खोचक प्रतिक्रिया गिरीश महाजनांनी दिली। तर खडसेंचा जावई म्हणजे दूधखोळं बाळ आहे का असा सवाल प्रवीण दरेकरांनी विचारला। आता बुका आणले असं ट्रॅप होईल असं मला वाटत होतं। अरे बापू, मग त्यांनी यांना अलर्ट करायचं होतं ना जावई बापूंना, काय कुभांड आहे काय तर मला तर काही माहिती, कारण मी बोललो तर कोणाला त्यांना अजून असं वाटेल की बाबा एक मुद्दाम चाललंय की काय। पण आता जावायला कसं होतं की लहान मुलं नाही ना की त्याला उचलून घेऊन गेलं रात्री 3 वाजता 4 वाजता। मी बघतो 3 वाजता रेड झाली, कोणी सांगतो 2:30 वाजता वेगळे 4 वेगळे वेळ आहेत, असं कसं होईल? नाही, ट्रॅप कसा काय? ते काय लहान मुलगा आहे का? जावई काय दूधखोळं बाळ आहे का? त्या पार्टीला जातात, महिलांबरोबर नंगानाच करतात, हा ट्रॅप कसा काय असू शकतो? आता वस्तुस्थिती मान्यच जर करणार नसाल आणि काही मला आश्चर्य वाटतं, काही सामाजिक कार्यकर्ते महिला कार्यकर्ता हे सूड भावनेने केलं। अरे तो रेव्ह पार्टीला गेला, सहभाग घेतला, सूड भावनेने करायला संधीच नका देऊ ना। खडसे आणि महाजन या वादानंतर आता संजय राऊत विरुद्ध महाजन असा नवा सामना सुरू झालाय। पाहूया। गिरीश महाजन नावाचा हा जो सांड आहे हा मोकाट सुटलेला आहे आणि याला जर आवरलं नाही तर एक दिवस हा देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा गाडल्याशिवाय राहणार नाही मातीमध्ये। 4 खासदार आणि 15 ते 16 आमदार हे भाजपच्या ह्या लोकांच्या हनी ट्रॅपमुळे गेले। या नशेच्या पार्टीचाही संबंध आहे। नशेची पार्टी झाल्याशिवाय हनी ट्रॅप करता येत नाही। करेक्ट? हे सगळं भाजपने केलं आहे, हे सगळं भाजप निर्माण करतं। राऊत साहेबांचे जे कोणी धरू शकतं का? कोणी धरू शकत नाही। त्यांना अगदी केंद्रीय मंत्र्यांपासून सगळ्या आमच्या नेत्यांपासून उच्च न्यायालय आहे, सर्वोच्च न्यायालय आहे, इलेक्शन कमिशन आहे, त्यांना काही बोलण्याचा अधिकार आहे। म्हणजे त्या बाबतीत त्यांना सोडलेलं असं मी म्हटलं तर काही होणार नाही, बरोबर आहे की नाही? मी असं काही सांडण शब्द वापरणार नाही, पण मला वाटतं त्या बाबतीत ते तसेच बोलतात मोकाट सारखे।